नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी सौ गौरी वाळिंबे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे BMCC कॉलेजमध्ये वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन हा विषय शिकवते। विद्यार्थ्यांनो, आज तुमच्या पाठ्यपुस्तकातील शेवटचा पाठ क्रमांक 8 विपणन याचा अभ्यास आपण PPTच्या सहाय्याने करणार आहोत। विद्यार्थ्यांनो, पाठ क्रमांक 8 विपणन मार्केटिंग याचा अभ्यास आपण आज करणार आहोत। या पाठात असणारा आशय आधी आपण बघूया। प्रस्तावना, अर्थ व व्याख्या, विपणी संज्ञा, विपणी प्रकार, पण हे यावर्षी वगळण्यात आलेले आहेत। विपणनाचे महत्त्व म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ मार्केटिंग, विपणनाची कार्ये म्हणजे फंक्शन्स ऑफ मार्केटिंग आणि विपणन मिश्र, हा सर्व आशय या पाठात आहे। आज आपण प्रस्तावना, अर्थ, व्याख्या, विपणी संज्ञा आणि विपणनाची विविध कार्ये यांचा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थ्यांनो, तुम्हाला माहीतच आहे, आत्ताचं युग हे स्पर्धेचं युग आहे। साबण बनवणाऱ्या विविध कंपन्या जसं लक्स, डव, हमाम, लिरिल, लाईफबॉय, पेस्ट बनवणाऱ्या पेप्सोडेंट, कोलगेट, प्रॉमिस, दंतकांती, डिटर्जंट पावडर बनवणाऱ्या हँको, सर्फ एक्सेल, टाईड, घरांवरून लक्षात येईल की एका प्रकारच्या वस्तूंचं उत्पादन करणाऱ्या विविध कंपन्या बाजारपेठेत आहेत। तसेच नवनवीन उत्पादन करणारे अनेक उत्पादक आता बाजारपेठेत येत आहेत। ग्राहक उपयोगी उत्पादने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, वाहने बनवणारे उत्पादक, बांधकाम व्यवसाय, सेवा आणि इतर सर्वच क्षेत्रात स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे। सध्या आपण एक्स्ट्रीम तीव्र स्पर्धात्मक युगात राहत आहोत। आपल्या आजूबाजूला हजारो ब्रँड्स आपल्याला बघायला मिळतात। मार्केटिंग डिपार्टमेंट्स तसं देशातल्या हजारो ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज नवनवीन कल्पनांनी ग्राहकांना त्यांच्या ब्रँड्सकडे आकर्षित करून घेत आहेत। त्यांचा मुख्य उद्देश असतो की ब्रँड इमेज तयार करून वस्तू किंवा सेवा खरेदी करायला ग्राहकांना प्रवृत्त करणं। मार्केटिंग, विपणन हे व्यवसायाचे महत्त्वाचे कार्य आहे की जे सर्वच व्यावसायिक वापरतात। विद्यार्थ्यांनो, आपण व्याख्या बघूया। विपणन व्याख्या म्हणजे मार्केटिंगची व्याख्या बघू। अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन नुसार उपभोक्ता, ग्राहक, भागीदार आणि समाज यांना उपयुक्त अशा वस्तूंची निर्मिती, संप्रेषण, वितरण आणि विनिमय करण्यासाठीची कृती, संस्थांचा संच आणि प्रक्रिया म्हणजे विपणन होय। त्यामुळे विपणनाच्या दोन आणखीन व्याख्या तुमच्या पाठ्यपुस्तकात दिलेल्या आहेत। त्यापैकी एखादी व्याख्या तुम्ही तयार करून ठेवा। आता आपण विपणी संज्ञा, विपणी म्हणजे मार्केट, या संज्ञेचा अर्थ बघूया। हा शब्द लॅटिन भाषेतील मार्केट्स या शब्दापासून आलेला आहे। याचा अर्थ व्यापार करणे, मालाची खरेदी विक्री करणे किंवा व्यवसायाचे व्यवहार चालणारी जागा, म्हणजे जिथे खरेदी विक्री केली जाते अशी जागा म्हणजे विपणी म्हणजेच मार्केट। विपणी हे असं ठिकाण आहे जेथे दोन किंवा अधिक व्यक्ती खरेदी विक्री करतात। आणि विपणी या शब्दांशी संबंधित अनेक संज्ञा आहेत। आपण आता त्या संज्ञा म्हणजे कॉन्सेप्ट्स ऑफ मार्केट या बघणार आहोत। स्थान विपणी। विद्यार्थ्यांनो, तुम्ही चित्रात बघतच आहात, विपणी म्हणजे सर्वसाधारणपणे असं म्हटलं जातं की अशी जागा जेथे ग्राहक, विक्रेते आणि मध्यस्थी एकत्र येऊन वस्तू किंवा सेवांची पैशांच्या मोबदल्यात देवाणघेवाण करतात। तर पूर्वीच्या काळात विपणीची व्याख्या करताना जागेला महत्त्व होतं आणि आता मात्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी युगात विपणी ही टर्म विस्तृत अर्थाने वापरली जाते। वस्तू विपणी। 2. कमॉडिटी कॉन्सेप्ट ऑफ मार्केट। विद्यार्थ्यांनो, येथे जागेपेक्षा वस्तूंच्या खरेदी विक्री या प्रक्रियेला महत्त्व दिले आहे। म्हणजे या संज्ञेत वस्तू व सेवांच्या खरेदी आणि विक्रीवर विशेष भर दिला आहे। देवाणघेवाणीच्या जागेपेक्षा वस्तू व सेवांच्या खरेदी आणि विक्री या प्रक्रियेला येथे महत्त्व दिलेले आहे। तिसरी संज्ञा देवाणघेवाण विपणी संज्ञा, एक्सचेंज कॉन्सेप्ट ऑफ मार्केट। येथे खरेदीदार व विक्रेते
यांच्या संमती व परस्पर विश्वासावर वस्तू व सेवांची देवाणघेवाण चालते. तुम्ही चित्रात बघतच आहात. या व्यवहारात कोणतीही फसवणूक, दबाव किंवा विपर्यास नसतो. ही देवाणघेवाण खरेदीदार व विक्रेते दोघांच्या इच्छेने चालते. कोणत्याही प्रकारच्या खोट्या वस्तू, चुकीची माहिती देऊन वस्तू विकल्या जात नाहीत किंवा ग्राहकांवर वस्तू खरेदी करण्यासाठी कोणताही दबाव आणला जात नाही किंवा वस्तूंवर अवाजवी किंमत लावली जात नाही. चौथी संज्ञा क्षेत्र विपणी संज्ञा, एरिया कॉन्सेप्ट ऑफ मार्केट. ही संज्ञा देवाणघेवाण या संज्ञेशी निगडित आहे. येथे विद्यार्थी मित्रांनो, खरेदीदार व विक्रेते, बायर्स आणि सेलर हे वस्तूंची किंमत निश्चित मोकळेपणाने ठरवू शकतात. येथे मात्र लक्षात ठेवा, खरेदीदार आणि विक्रेते यांनी निश्चित केलेली किंमत फक्त विशिष्ट भागांपुरतीच लागू असते आणि किंमत निश्चित करताना तसेच देवाणघेवाण करताना ते आधुनिक दळणवळणाची माध्यमे किंवा साधने वापरू शकतात. खरेदीदार व विक्रेते यांनी समोरासमोर आलंच पाहिजे असं अपेक्षित नाही. तुम्ही चित्रामध्ये बघू शकता की लॅपटॉपमधून खरेदीदार आणि विक्रेते हे व्यवहार करत आहेत. पाचवी संज्ञा मागणी किंवा ग्राहक विपणी संज्ञा, डिमांड ऑर कस्टमर कॉन्सेप्ट ऑफ मार्केट. तुम्हाला माहीतच आहे, ग्राहक हा बाजारपेठेचा राजा आहे. बाजारपेठेतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे ग्राहकांची गरज किंवा मागणी. तसेच व्यावसायिकाचे महत्त्वाचे कार्य की मागणीप्रमाणे पुरवठा करणे. बाजारपेठेचा विचार हा ग्राहक किंवा मागणीप्रमाणेच करावा लागतो. आता या संज्ञेनुसार संभाव्य ग्राहकांच्याकडून कोणत्याही उत्पादनासाठी येणारी एकूण मागणी म्हणजे विपणी. म्हणजे तुम्हाला 3 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. संभाव्य ग्राहक म्हणजे ज्यांनी वस्तू खरेदी केल्या नाहीत पण वस्तू खरेदी करू शकतो. दुसरी गोष्ट कोणतेही उत्पादन म्हणजे कोणतीही विशिष्ट वस्तू किंवा सेवा नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे एकूण मागणी म्हणजे वैयक्तिक मागणी नाही तर टोटल किंवा ॲग्रिगेट डिमांड. म्हणजेच ग्राहक ज्या वस्तूंची मागणी करेल, कितीही किमतीला करेल, कोठेही करेल, तेथे वस्तू त्याला पुरवल्या पाहिजेत. आपण आता शेवटची संज्ञा डिजिटल विपणी संज्ञा बघूयात. डिजिटल विपणी म्हणजे टेलिफोन, इंटरनेट, संगणक, मोबाईल इत्यादी माध्यमांचा वापर करून केली जाणारी खरेदी किंवा विक्री होय. माहिती तंत्रज्ञान इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळे उदयाला आलेली ही नवीन संज्ञा आहे. सध्या नवीन व मॉडर्न ई-कॉमर्स मोबाईलमुळे खरेदी विक्री करणं अत्यंत सहज व सोपं झालं आहे. या नवीन माध्यमांमुळे कोणत्याही वस्तूचा दर्जा, वैशिष्ट्ये, किमती, अटी इत्यादीची माहिती देणं व घेणं हे दोन्हीही सोपं झालं आहे. तुम्हाला उदाहरणं बघूयात की ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील इत्यादीच्या द्वारे खरेदीदारांना आणि विक्रेत्यांना खरेदी व विक्री करणं अगदी सोयीचं झालं आहे. म्हणजेच प्रत्यक्षात समोरासमोर न येता टेलिफोन, मोबाईल, इंटरनेट, संगणक वापरून खरेदी व विक्री केली जाऊ शकते. आपण विद्यार्थ्यांनो एक डिजिटल विपणीची व्याख्या पण बघूयात की जी तुमच्या पाठ्यपुस्तकात पण दिलेली आहे. जी विपणी वस्तू आणि सेवांच्या खरेदी विक्रीसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करते आणि दर्जा, वैशिष्ट्ये, किंमत व त्यांच्यात देवाणघेवाणीतील अटींच्यासाठी संदेश वाहनाच्या सुविधा देते. तिला डिजिटल विपणी असं म्हणतात. तर शक्यतो ज्या काही व्याख्या तुमच्या पाठ्यपुस्तकात दिलेल्या आहेत त्या तुम्ही थोडा पाठ करण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांनो, आपण येथे 6 विपणी संज्ञांचा अभ्यास केला. स्थान, वस्तू, देवाणघेवाण, क्षेत्र, मागणी आणि डिजिटल विपणी. आता पुढचा महत्त्वाचा भाग बघूयात, विपणनाची कार्ये. हा भाग दीर्घोत्तरीसाठी महत्त्वाचा आहे. विपणी म्हणजे मार्केट आणि विपणन म्हणजे मार्केटिंग. तुम्हाला आता या चित्रामध्ये दिसतच असेल फंक्शन्स ऑफ मार्केटिंग. तुमच्या पाठ्यपुस्तकात एकूण 13 कार्य
विपणनाची 13 कार्य दिलेली आहेत. बाजार 1. बाजारपेठेचे संशोधन. 2. मालाची खरेदी व एकत्रीकरण. 3. बाजारपेठेचे नियोजन. 4. उत्पादन विकास. 5. प्रमाणीकरण व प्रतवारी. 6. परिवेष्टन लेबलिंग. 7. मुद्रीकरण. 8. ग्राहक सहाय्यक सेवा. 9. वस्तूंची किंमत निश्चिती. 10. विक्रय वृद्धी यंत्रणा. 11. वितरण. 12. वाहतूक व्यवस्था. 13. गोदामे. अशी विपणनाची विविध कार्य तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहेत. यावरती दीर्घोत्तरी प्रश्न येण्याची शक्यता असते, त्यामुळे याचा आपण अभ्यास करूयात. विपणनाचं पहिलं महत्त्वाचं कार्य बाजारपेठ संशोधन म्हणजेच मार्केट रिसर्च. बाजारपेठेचे संशोधन म्हणजे काय? तर ग्राहकांच्या गरजा ओळखणं, ग्राहकांकडून माहिती गोळा करणं आणि माहितीचे विश्लेषण करणं. म्हणजेच मिळालेल्या माहितीचे विश्लेषण केल्यामुळे ग्राहकांच्या नेमक्या कोणत्या गरजा आहेत हे व्यवसाय संस्थेला समजतं. मार्केट रिसर्चमुळे ग्राहकांना कोणत्या वस्तू व सेवांची आवश्यकता आहे, ग्राहक केव्हा वस्तू खरेदी करणार आहेत, किती प्रमाणात खरेदी करणार आहेत आणि किती किमतीनं खरेदी करणार आहेत हे समजण्यास व्यवसाय संस्थेला मदत होते. आपण काही उदाहरणं बघू. एखादं नवीन उत्पादन बाजारपेठेत आणायचं असेल तर बाजारपेठेचं संशोधन करणं अत्यावश्यक असतं. तुम्हाला माहीतच आहे, चीन देशानं भारतीय बाजारपेठेंचा अभ्यास करून कमी किमतींमध्ये वस्तू भारतीय बाजारपेठेत आणल्या आहेत. म्हणजे भारतीय लोक दिवाळी, दसरा, ईद इत्यादी सण मोठ्या प्रमाणात साजरे करतात. त्यावेळी बाजारपेठेत लाईटच्या माळा, फटाके, उदबत्त्या अशा अनेक कमी किमतीतील वस्तू भारतीय बाजारपेठेत त्यांनी आणल्या आहेत. तसंच इलेक्ट्रॉनिक्स वस्तूमध्ये लागणारे कॉम्पोनंट्स, मोबाईल फोन्स इत्यादी अगदी स्वस्त किमतीनं त्यांनी बाजारपेठेत आणलेले आहेत. म्हणजेच काय तर खरेदीदाराची मानसिकता, खरेदी करताना काय असते याचा अभ्यास बाजारपेठेच्या संशोधनानं करणं शक्य होतं. तुम्ही ही एक कृती करू शकता. तुम्ही तुमच्या जवळच्या 10-12 घरांना भेटी देऊन विविध वस्तूंसाठी त्यांच्या कोणत्या गरजा आहेत याचा अभ्यास करू शकता. 2. मालाची खरेदी व एकत्रीकरण. बाईंग अँड असेंबलिंग. उत्पादन करण्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कच्च्या मालाची खरेदी करणे. तयार वस्तूची किंमत ही कच्च्या मालाची गुणवत्ता, त्याची किंमत यावर ठरते. विपणनातील मालाची खरेदी ही महत्त्वाची पायरी आहे. म्हणजेच खरेदी हे विपणनाचे महत्त्वाचे कार्य आहे. कारण यात मार्केटिंग मॅनेजमेंटना वेळ, दर्जा, वस्तूंची संख्या, किंमत याविषयीचे महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात. म्हणून मालाची खरेदी व एकत्रीकरण या दोन्ही गोष्टी विपणनात महत्त्वाच्या असतात. आपण एक उदाहरण बघूयात. 4 चाकी कारचे उत्पादन करण्यासाठी उत्पादकाला विविध पार्ट्स म्हणजे घटकांची आवश्यकता असते, जसे की इंजिन, ब्रेक्स, स्टेअरिंग, आरसे, एसी, काचा आणि बऱ्याच गोष्टी. म्हणजे 4 चाकीचे उत्पादन करणारा हा वरील सर्व गोष्टी जे उत्पादक ह्या गोष्टी बनवतात त्यांच्याकडून खरेदी करतो, गोळा करतो आणि त्या सर्वांचा वापर करून 4 चाकी कार बनवतो. म्हणजे अशा प्रकारे मालाची खरेदी व एकत्रीकरण हा देखील भाग विपणनात महत्त्वाचा आहे. 3. बाजारपेठेचे नियोजन. मार्केट प्लॅनिंग. विद्यार्थ्यांनो, बाजारपेठेच्या गरजांचा अभ्यास केल्यावर व्यवसायाला ठरवलेली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी बाजारपेठेचे नियोजन करण्याची आवश्यकता असते. बाजारपेठेचे नियोजन ही अशी प्रक्रिया आहे जी व्यवसायाच्या विपणनाची उद्दिष्टे ठरवते व ती पूर्ण करण्यासाठी स्ट्रॅटेजीज म्हणजे व्यूहरचना बनवते. बाजारपेठेचे नियोजन म्हणजेच मार्केट प्लॅनिंग हा एक सर्वसमावेशक नकाशा, यालाच ब्लूप्रिंट असतो की ज्याचा उपयोग व्यवसायाच्या संपूर्ण विपणन प्रयत्नांची रूपरेषा, आउटलाईन ठरवताना होतो. आपण एक उदाहरणच बघूयात. भारतात आपण विविध सण साजरे करतो. दिवाळी, दसरा, पाडवा या काळात ग्राहक कपडे, दागिने, वाहने
खरेदी करतात. ही ग्राहकांची मानसिकता म्हणजेच कन्झ्युमर सायकॉलॉजी समजून घेऊन व्यवसाय संस्थांना या काळात असणाऱ्या वस्तूंच्या मागणीचा पुरवठा करण्यासाठी उत्पादनाचे नियोजन करणे आवश्यक असते. म्हणजेच बाजारपेठेतील मागणीची गोष्ट समजावून घेऊनच त्यावेळेला पुरेसा पुरवठा करण्यासाठी उत्पादकाला नियोजन करावे लागते. 4. उत्पादन विकास, प्रोडक्ट डेव्हलपमेंट आणि डिझाईन यांची विक्रीमध्ये मोठी भूमिका असते बरं का विद्यार्थ्यांनो. व्यवसायाने ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या वस्तू तयार करणं आवश्यक असतं. प्रोडक्ट डिझाईन करताना वस्तूचा दर्जा, स्टँडर्ड म्हणजेच प्रमाण, आकार, डिझाईन, पॅकेजिंग, रंग इत्यादीचा विचार करणं गरजेचं असतं. वस्तू कोणत्या वयोगटातील लोक वापरणार आहेत, जसे लहान मुलं, स्त्रिया, पुरुष किंवा वृद्ध लोक यांचा देखील विचार करावा लागतो. ग्राहक नेहमीच आकर्षक व उत्तम वस्तूंची मागणी करतात. चांगल्या व आकर्षक वस्तू या नेहमी स्पर्धेत टिकून राहतात. उत्पादन विकास ही सतत चालणारी प्रक्रिया आहे, कारण ग्राहकांच्या गरजा या सतत बदलत असतात. आपण एक उदाहरण बघूयात. तुम्हाला सर्वांनाच टाटा कंपनी माहीत आहे. ही कंपनी भारतीय आहे आणि सर्व प्रकारच्या ग्राहक उपयोगी वस्तू म्हणजे सर्वांना परवडतील अशा वस्तू बनविते. टाटा कंपनीच्या 4 चाकीच्या म्हणजे कारच्या उत्पादन विकासाचे आपण इथे एक उदाहरण बघूयात. टाटा कंपनीने नॅनो कारचे उत्पादन केले. ही 4 चाकी सर्वसामान्य लोक खरेदी करू शकतात. तसेच त्याहून अधिक वैशिष्ट्ये असणारी इंडिगो, रोल्स रॉइस, जगवार अशा सेदान म्हणजे लक्झुरियस 4 चाकींचे म्हणजे हायर एंड मॉडेलचे उत्पादन केले. म्हणजेच काय तर उत्पादन विकास हे देखील विपणनाचं महत्त्वाचं कार्य आहे. 5. प्रमाणीकरण व प्रतवारी, स्टँडर्डायझेशन अँड ग्रेडिंग. प्रमाणीकरण म्हणजे काय हे आधी आपण बघूया. प्रमाणीकरण म्हणजे वस्तूंचा आकार, रंग, दर्जा, रचना, वजन इत्यादी बाबत प्रमाण ठरवण्याची प्रक्रिया. प्रमाणीकरण का केलं जातं माहीत आहे? तर विद्यार्थ्यांनो, वस्तूंच्या दर्जामध्ये एकसारखेपणा आणण्यासाठी. आता उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल, CCD, कॅफे कॉफी डे, मॅकडोनल्ड्स, चितळेंची बाकरवडी, कोका कोला. तर CCD दुकानाचे इंटेरियर, एक्सटेरियर तसेच तेथे मिळणारी कॉफीची चव ही इतर ठिकाणी असणाऱ्या CCD मध्येच सारखीच असते म्हणजे स्टँडर्ड असते. तसं मॅकडोनल्डचे इंटेरियर, एक्सटेरियर तसंच तिथे मिळणारं बर्गर हे प्रत्येक मॅकडोनल्डच्या दुकानात स्टँडर्ड म्हणजे सारखंच असतं. किंवा चितळेंच्या पण बाकरवड्या बघू. चितळेंच्या बाकरवड्याची चव ही स्टँडर्ड सारखी असते म्हणजे इतर चितळे बंधूंच्या दुकानात गेला तर त्याच आकाराची चवीची बाकरवडी तिथं मिळते. प्रमाणीकरणामुळं ग्राहकांमध्ये वस्तूविषयीचा विश्वास निर्माण होतो. प्रतवारी, ग्रेडिंग म्हणजे आपण आता ग्रेडिंग म्हणजे काय बघूया. वस्तूंमध्ये असणाऱ्या एकसारख्या गुणवैशिष्ट्यांच्या व दर्जाच्या आधारे वस्तूंचे वेगवेगळ्या गटात वर्गीकरण करणे म्हणजे प्रतवारी, ग्रेडिंग. प्रतवारी ही एक प्रक्रिया आहे. साधारणपणे कृषी मालाची प्रतवारी केली जाते. म्हणजे उदाहरणार्थ गहू, तांदूळ, साखर, कांदे, बटाटे, आंबे, फळं, भाज्या इत्यादी. त्यांचे त्यांच्या गुणवत्तेनुसार म्हणजे ग्रेड A, ग्रेड B, ग्रेड C, D असे वर्गीकरण केले जाते. म्हणजे उदाहरणार्थ ग्रेड A मध्ये मोठ्या आकाराची साखर, ग्रेड B मध्ये त्याहून थोडी लहान आकाराची साखर किंवा आंब्यांमध्ये आपण बघू तर एक्सपोर्ट क्वालिटीचे आंबे, त्यांचं साईज, चव, आकार, वजन हे सगळं सारखं असतं. म्हणजेच प्रतवारी करणं हे देखील विपणनाचं महत्त्वाचं कार्य आहे. 6वं कार्य आपण बघूया, परिवेष्टन, पॅकेजिंग अँड लेबलिंग. पॅकेजिंग का केलं जातं तर वस्तूंची मोडतोड, नुकसान होऊ नये म्हणून. वस्तूंचे संरक्षण करण्यासाठी पॅकिंग केलं जातं. आकर्षक पॅकिंगमुळे वस्तू मोठ्या प्रमाणात विकल्या जातात.
पॅकिंगसाठी काय वापरलं जातं? तर काचेच्या, प्लास्टिकच्या बाटल्या, बरण्या, पिशव्या, लाकडी पेट्या, गोणपाटाची पोती, फोम व बबल बॅग्स. म्हणजे उदाहरणार्थ बघा ना, कोल्ड ड्रिंकसाठी काचेच्या बाटल्या, लोणची सॉससाठी बरण्या, कडधान्य, दूध यासाठी प्लास्टिकच्या पिशव्या, आंबे व इतर फळांसाठी लाकडी पेट्या किंवा पुठ्ठ्याचे बॉक्सेस, गहू, तांदूळ इत्यादीसाठी गोणपाटाची पोती किंवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जसं मोबाईल किंवा वॉशिंग मशीन यासाठी थर्माकोल किंवा बबल बॅग्स वापरले जातात. म्हणजे प्रोडक्ट यशस्वी होण्यासाठी आकर्षक परिवेष्टनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. लेबलिंग म्हणजे काय? तर वस्तूवर एक चिठ्ठी किंवा स्लिप किंवा टॅग लावलेला असतो. या स्लिपवर वस्तू आणि उत्पादक यांची माहिती असते. उत्पादनाची तारीख, एक्सपायरी डेट, किंमत, वजन इत्यादी सर्व माहिती या चिठ्ठीवर म्हणजे लेबलवरती असते. यामुळे ग्राहकाला वस्तूबद्दलची पूर्ण माहिती मिळते. पॅकेजिंग व लेबलिंग वस्तूला सुरक्षित ठेवतात, तसेच विपणनाचे प्रभावी शस्त्र टूल म्हणून देखील काम करतात. 7. मुद्रीकरण ब्रँडिंग. ब्रँड रेफर्स टू द नेम ऑफ द प्रोडक्ट. मुद्रीकरण ही एक प्रक्रिया आहे जी बोधचिन्हांचा वापर करून स्वतःच्या वस्तूंना स्पर्धकांच्या वस्तूंपेक्षा स्वतंत्र ओळख निर्माण करून देते. म्हणजेच एखाद्या उत्पादनाला दिलेले स्वतंत्र नाव ओळख निर्माण करते. मुद्रीकरणामुळे व्यावसायिकाला स्वतंत्र ओळख त्याच्या वस्तूंची निर्माण होते. रजिस्टर्ड ब्रँड, नोंदणीकृत मुद्रा, ट्रेडमार्क, व्यापारी चिन्ह म्हणजे रजिस्टर्ड ब्रँड किंवा ट्रेडमार्क यांना रजिस्टर्ड ब्रँड याची कॉपी करता येत नाही, त्याचा दुसऱ्यांना वापर पण करता येत नाही. या ट्रेडमार्कचा उपयोग उत्पादनाची बाजारात ओळख होण्यासाठी व व्यवसाय वाढीसाठी होतो. म्हणजे उदाहरणार्थ बघा, झोमॅटो, ओला, पीटर इंग्लंड, मारी बिस्किट्स, पतंजलींचे सर्व प्रोडक्ट्स, गुड डे बिस्किट्स, पार्लेजी, स्विगी, टायटन, नायके असे अनेक ब्रँड भारतात पॉप्युलर आहेत. 8वं कार्य आता आपण बघूया. ग्राहक सहाय्यक सेवा, कस्टमर सपोर्ट सर्व्हिस. ग्राहक हा बाजारपेठेचा राजा आहे. उत्पादकाने उत्पादित केलेल्या वस्तू खरेदी करणारा महत्त्वाचा घटक आहे. वस्तूंची विक्री झाली नाही तर व्यवसायाला तोटा होतो. म्हणून ग्राहकांना योग्य किमतीत चांगल्या दर्जाच्या वस्तू तसेच सहाय्यक सेवा देखील व्यावसायिकाने पुरवल्या पाहिजेत. ग्राहकांच्या समाधानाची काळजी घेतली पाहिजे. ग्राहकांना सहाय्यक सेवामध्ये विक्रीपूर्व सेवा, ग्राहक मदत सेवा केंद्र, विक्रियोत्तर सेवा, टेक्निकल असिस्टन्स म्हणजे तांत्रिक मदत, प्रोडक्ट डेमो, उत्पादनांच्या वापराचे प्रात्यक्षिक की जसं वॉशिंग मशीन, लॅपटॉप, फूड प्रोसेसर, मोबाईल फोन्स हे कसं वापरायचं याचं प्रात्यक्षिक देणं किंवा आफ्टर सेल सर्व्हिस, 2 व्हीलर्स, 4 व्हीलर्स, इलेक्ट्रॉनिक वस्तू यांना आफ्टर सेल सर्व्हिस दिली जाते. योग्य वेळी सेवा दिल्यामुळे ग्राहकांची निष्ठा वाढते व पुढे देखील ते वस्तू खरेदी करतात. 9वं कार्य आपण बघूया. वस्तूंची किंमत निश्चिती, प्राइसिंग ऑफ प्रोडक्ट. वस्तूंच्या योग्य किमती निश्चित करणं हे मोठं आव्हानात्मक काम विपणनाचं असतं. आताच्या स्पर्धात्मक युगात वस्तूंच्या अपयशात वस्तूंच्या किमतीची भूमिका फार मोठी आहे. वस्तूंच्या किमती निश्चित करताना व्यावसायिकाला वेगवेगळ्या गोष्टींचा, घटकांचा विचार करावा लागतो. जसे उत्पादन खर्च, अपेक्षित नफा, स्पर्धात्मक वस्तूंच्या किमती, वस्तूंना असणारी मागणी इत्यादी. व्यावसायिकाने वस्तूंच्या किमती योग्य ठेवणं आवश्यक आहे. किमती जास्त असतील तर ग्राहक वस्तू खरेदी करणार नाहीत. किमती फारच कमी असतील तर व्यावसायिकाला तोटा होतो. म्हणून बाजारपेठेच्या गरजेनुसार व्यवसायाने वस्तूच्या किमतीत बदल करणं हे फार आवश्यक असतं बरं का विद्यार्थ्यांनो. यासाठी बाजारपेठेचे सखोल संशोधन करणं आवश्यक असतं. सखोल संशोधन म्हणजे एक्सटेन्सिव्ह मार्केट रिसर्च.
आता आपण 10वं कार्य बघूया. विक्रय वृद्धी यंत्रणा, प्रमोशनल चॅनल्स. ग्राहकांना वस्तूंविषयी, त्यांच्या वैशिष्ट्यांविषयी, वापराबाबत, किमतीबाबत माहिती देऊन वस्तू खरेदी करण्याविषयी त्यांना प्रोत्साहन देण्याच्या क्रियेला विक्रय वृद्धी असं म्हणतात. जाहिराती, व्यक्तिगत विक्री, प्रसिद्धी आणि सेल्स प्रमोशन, विक्री संवर्धन, ॲडव्हर्टायझिंग, पर्सनल सेलिंग, पब्लिसिटी, सेल्स प्रमोशन ही विक्रय वृद्धीची टूल्स किंवा शस्त्रे आहेत. व्यवसायाची वाढ किंवा प्रगती होण्यासाठी वरील 4 पद्धती किंवा त्यांचे एकत्रीकरण करून व्यवसाय केला जातो. यामुळे उत्पादनाविषयी जागृती निर्माण होते. इट हेल्प्स टू इन्क्रीज ब्रँड अवेअरनेस इन मार्केट. एक उदाहरण बघू. रस्त्याच्या कडेला असणारी, रेल्वे स्टेशन्स, हायवेज किंवा मार्केट प्लेसेस येथे असणारी मोठमोठाली होर्डिंग्ज म्हणजे जाहिरातीचे बोर्ड हे पब्लिसिटीचं उदाहरण आहे. 11वं कार्य विपणनाचं वितरण, डिस्ट्रीब्युशन. वितरण हे विपणनाचे महत्त्वाचं कार्य आहे. यामध्ये वस्तूंचा ताबा विक्रेत्याकडून खरेदीदाराकडे जातो. योग्य वितरणामुळे वस्तूंच्या मागणीत वाढ होऊ शकते. यामुळे व्यवसायाचा प्रॉफिट म्हणजे नफा वाढतो. योग्य वेळेला गरजेप्रमाणे ग्राहकांना वस्तू मिळू शकतात योग्य वितरण केलं तर. आणि वितरण म्हणजे तयार झालेल्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी करावी लागणारी सर्व कामे, या सर्वांना मिळून वितरण असं म्हणतात. मग यात काय काय येतं तर वाहतूक, गोदाम, वस्तूंची हाताळणी, साठा नियंत्रण, बाजारपेठेचा अंदाज, संवेष्टन, उत्पादन व साठवणुकीचे ठिकाण व ग्राहक सेवा या सर्व गोष्टींचा समावेश वितरणामध्ये होतो. मार्केटिंग बजेटमधला वितरणावर केला जाणारा खर्च हा मुख्य भाग असतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट वस्तूंचे प्रकार व ग्राहकांचे समाधान हे प्रत्यक्ष डिस्ट्रीब्युशन म्हणजेच वितरणावर अवलंबून असतं. आपण आता पुढील विपणनाचं कार्य बघूया. वाहतूक व्यवस्था. विद्यार्थ्यांनो, वाहतूक म्हणजे उत्पादन ठिकाणापासून उपभोक्त्यांच्या ठिकाणापर्यंत वस्तूंचे वितरण करणे होय. म्हणजे ह्याच्यात रस्ते, हवाई, जल, रेल्वे, पाईपलाईन्स या वाहतुकीच्या प्रकाराचा उपयोग केला जातो. वाहतुकीमुळे स्थान उपयोगिता निर्माण होते. जेथे आवश्यकता आहे तेथे वाहतुकीच्या मदतीने वस्तू पुरवल्या जातात. वाहतुकीची गरज का निर्माण होते? कारण उत्पादन, विक्री व वापर ही कामे एकाच ठिकाणी होत नसल्यामुळे. वाहतुकीच्या आधुनिक प्रकारामुळे मोठ्या प्रमाणावर तयार झालेले उत्पादन बाजारपेठेपर्यंत पोचवले जाऊ शकते. आपण आता विद्यार्थ्यांनो शेवटचं विपणनाचं कार्य बघूया, गोदामे, की याचा अभ्यास तुम्ही आधी देखील केलेला आहे. गोदामांमध्ये वस्तू सुरक्षित ठेवल्या जातात. वस्तूंचे उत्पादन व त्यांची विक्री यामध्ये काही वेळ जातो. जसं नाशवंत वस्तू, दूध, फळे, भाज्या यांना शीतगृहांमध्ये सुरक्षित ठेवावे लागतं. नाहीतर सदर कालावधीत झालेल्या दुर्लक्षामुळे वस्तूंच्या साठ्याला हानी पोचू शकते. गोदामांमुळे मागणीप्रमाणे वस्तू पुरवल्या जातात. बाजारात वस्तूंच्या किमतीत स्थिरता राखणं देखील शक्य होतं. गोदामांचा उपयोग हा किरकोळ व्यापारी, घाऊक व्यापारी यांना खूप मोठ्या प्रमाणात होतो. आणि महत्त्वाचं म्हणजे गोदामांमुळे टाईम युटिलिटी, वेळ उपयोगिता निर्माण होते. विद्यार्थ्यांनो, आज आपण तुमच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 8 विपणन याला सुरुवात केलेली आहे. तर यामध्ये आपण विपणी म्हणजे काय, म्हणजे मार्केट आणि मार्केटच्या विविध संज्ञा, ज्या 6 संज्ञा दिलेल्या आहेत त्यांचा अभ्यास केला. तसंच विपणन म्हणजे मार्केटिंग म्हणजे काय आणि मार्केटिंगची जी 13 कार्य दिलेली आहेत त्या कार्यांचा अभ्यास केला. हा दीर्घोत्तरीसाठी खूप महत्त्वाचा भाग आहे. तर याची तयारी छान करा. तुम्हाला अभ्यासासाठी शुभेच्छा. धन्यवाद.